सनस्क्रीन हल्ली लावायला लागले बिकॉज असं म्हणतात की तुमचं एजिंग पटकन होतं. तर अजून एक 4-5 वर्ष आय वुड लव्ह टू सर्व्हाइव्ह या स्किन केअरसाठी मी या 2 गोष्टी वापरते. मला काहीतरी सूट होणारं मला फायनली सापडलं. सो माझी शेड थोडी फेअर साईडला आहे, त्यामुळे मी पंजाब वापरते. आयब्रोचं किट, आयब्रोज फिल करायला. ब्रशेसचा सेट आहे हा, याच्यात सगळं मावतं माझं. हे एक मॅनिक्युअर किट आहे जे मी कॅरी करते. हाय हॅलो नमस्कार, मी तुझ्या हक्काची मैत्रीण साक्षी आज आली आहे तुही रे माझा मित्र आहे मालिकेच्या सेटवर आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अंजलीच म्हणजे रुपाल आज माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस साक्षी? एकदम मस्त, खूप गोड दिसतीयस आज तू. थँक्यू. आता समर चालू आहे, उन्हाळा उकाडा, कसं स्किन केअर रुटीन सुरू आहे आणि कसं हायड्रेशनसाठी काय करतेस? स्किन केअरमध्ये माझ्या तरी फार असं नाही आहे. मी मॉइश्चरायझर लावते आणि शक्यतोवर ज्याला स्मेल नाही आहे ते लावते बिकॉज अपरेंटली ते हार्मलेस असतं स्किनसाठी. सनस्क्रीन हल्ली लावायला लागले बिकॉज असं म्हणतात की तुमचं एजिंग पटकन होतं. तर अजून एक 4-5 वर्ष आय वुड लव्ह टू सर्व्हाइव्ह यंग म्हणून मी हल्ली लावायला लागले. तर ते आहे माझ्या बॅगेमध्ये. इथे येऊनच लावते मी, आंघोळीनंतर वगैरे काही नाही, इथेच येऊन सगळं करते. आणि बस पाणी पिते, फळं खाते खूप. आणि काय करतात हायड्रेशनसाठी, दॅट्स इट. ओके. ॲज अन मॉडेल म्हणून पण तुझं सोशल मीडिया चेक केलं, तू ॲज अन मॉडेल म्हणून सुद्धा काम करतेस, तर कसा इंटरेस्ट तुझा जनरेट झाला त्याच्यावर? ॲक्च्युली इंटरेस्ट आता कसं म्हणू, टू बी ऑन सोशल मीडिया माझ्यासाठी खूप एफर्टफुल होतं, कारण या स्केड्यूलमधनं वेळच मिळत नाही अजिबात. आणि टू बी ॲक्टिव्ह मला काहीतरी मोठे हवं होतं आणि ब्रँड्स येत होते, त्यामुळे आय डिसाइडेड की चलो त्या निमित्ताने मी गोष्टी ट्राय करते, मला ज्या सूट होत आहेत त्या मी यूज करते आणि प्रेझेंट करते. सो मी ॲक्टिव्ह पण राहते, कॅमेरा पण यूज करते, एडिट करते. सो मी अदरवाईज पण ॲक्टिव्ह राहू शकते, म्हणून आय डिसाइडेड टू स्टार्ट विथ दॅट. ओके, ग्रेट. सो आम्ही अंजली ताईचा लुक बघितला, खूप सटल, छान, म्हणजे डोळ्यातच जादू आहे, बाकी सगळं तर आहेच. मग मेकअप बॅगमध्ये काय काय तुझं मेकअप रुटीन कसं आहे? मेकअप रुटीन मी खूप मेकअप शक्यतो नाही करत, कारण मी खूप मेकअप केला तर मी खूप गॉडी आणि लाऊड दिसते असं मला वाटतं पर्सनली. त्यामुळे मला खूप सटल आवडतं सगळीकडेच. फीचर्स फक्त हायलाईट करायला 1-2 गोष्टी वापरते, तर त्या मी दाखवते. ही बॅग आता सगळ्यांनी पाहिली असेल, जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर पाहिली असेल सगळीकडे. हां, सो मगाशी जर तू विचारलं जसं की स्किन केअरसाठी मी या 2 गोष्टी वापरते. याला स्मेल नाही आहे आणि हे सनस्क्रीन आहे, सो या 2च गोष्टी वापरते. आल्यावर ते 1-2 मिनटं झाले की मग मी कन्सील करून, हे नार्सचे 2 प्रॉडक्ट्स आहेत जे मी खूप वर्षांनी विकत घेतले आणि मला काहीतरी सूट होणारं मला फायनली सापडलं. सो माझी शेड थोडी फेअर साईडला आहे, त्यामुळे मी पंजाब वापरते. दिस इज नार्सचे प्रॉडक्ट्स. हे कन्सिलर आहे, खूप इझिली कव्हर होतं, बाहेर जाताना पण इझिली वापरतो. आणि हे पण 4 थेंब लावलं की मी लिटरली क्रीम सारखं ते पसरवते. बाकी काय आहे, बाकी लेन्स, कारण मला चष्मा आहे, मला व्यवस्थित चष्मा आहे, त्यामुळे मी लेन्सेस लावते चष्मा आहे म्हणून. तर तेवढ्यासाठी हे आहे. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट? आयब्रोचं किट, आयब्रोज फिल करायला. आय डोंट यूज मच प्रोडक्ट्स. हे क्रीम ब्लश ऑन आहे जे मला माझ्या मावशीने दिलंय, म्हणजे अनिशच्या मावशीने दिलं होतं, आणलं होतं. आणि येस, हेही अनिशच्या मावशीनेच दिलंय मला. तिचं व्हेरी गुड ब्रशेसचा सेट आहे हा, याच्यात सगळं मावतं माझं. याच गोष्टी मी यूज करून, बिकॉज मी कॉमन नाही वापरू शकत, सो आय कीप इट सेपरेट फॉर मायसेल्फ आणि याच वापरते. हे ब्लश ऑन करते थोडंसं, बिकॉज एक प्लेन टोन चांगला नाही वाटत. जस्ट टू हायलाइट आय यूज दिस. बाकी काय आहे, मस्करा आहे. आय हॅव टू कीप 2 मस्करा, बिकॉज एक रडायचा सीन असेल तर एक वॉटरप्रूफ ज्या दिवशी असेल तेव्हा हा वापरते, नाही तर नॉर्मल मस्करा लावते. आणि लिप्ससाठी येस, आय हॅव लॉट ऑफ लिप शेड्स. मी इकडे फार आणत नाही, पण इथे मी खूप न्यूड वापरते, त्यामुळे मी न्यूडच कॅरी करते. सो आय हॅव लॉट ऑफ लिप शेड्स. आय थिंक आय मेक अ व्हिडिओ ऑन दिस. व्हॉट डू यू थिंक? आय हॅव लाईक 4 to 5 लिप शेड्स ज्या मी आलटून पालटून जमेल तशा वापरते. सो दीज आर लाईक, हां, मिक्स करून. मी असं प्युअर शेड एक अशी फारशी वापरत नाही शक्यतो. खूप रडायचा सीन असेल तर खूप सटल आणि डल वापरते. खूप जरा फ्रेश असेल, व्हायब्रंट असेल तर मी थोडं एक ब्राईटर साईडला जाते. सो असं मी ते ऑल्टर करते. बट या सगळ्या पुढच्या मागच्या शेड्स आहेत, म्हणजे पिंक टू रेड पण न्यूडमध्ये, बिकॉज कॅरेक्टरची डिमांड तशी. ती खूप व्हॅनिला मुलगी आहे अंजली. आता नाही आहे तो आता ती खूप बोलते. आणि बस
हे एक मॅनिक्युअर किट आहे जे मी कॅरी करते जस्ट इन केस थोडं प्लग करायचं असेल तर, आयब्रोज जरा वाढले असतील तर. आणि हे स्कूप करायला वापरते मी. दिस इज फॉर समथिंग एल्स बट देन आय यूज इट फॉर स्कूपिंग. आणि हे ॲक्च्युली कॉन्टोरसाठी आहे पण मी फार वापरत नाही. सो हे असंच पडू नये. दॅट्स इट. आय हॅव नथिंग एल्स इन दिस. बाकी काय आहे, नेल पेंट आहे पण तेही मी लावलेलं नाहीये. हे वेगळाच शेड, हे वेगळाच शेड. आय जस्ट कीप इट जस्ट इन केस काही असा अचानक काहीतरी प्रोग्राम आला किंवा काय असेल. आता बहुतेक बर्थडे करतायत अंजलीचा शो मध्ये, जर ते असेल तर आय पुट काहीतरी, म्हणून तेवढं आणलंय. दॅट्स इट. आय डोंट यूज मच प्रॉडक्ट्स. लहानपणी ना आपली एक मेकअपची आठवण असते. आपण खूप पहिला असा मेकअप केलेला असतो जो खूप वियर्ड असतं, म्हणजे आपण पहिल्यांदाच काहीतरी ट्राय केलेलं असतं बघून बघून. तुझी अशी पहिली मेकअपची आठवण काय? माझी ना लहानपणची नाही आहे ही आठवण. मी जेव्हा माझी पहिली मालिका केली ना, गोठ, तेव्हाची माझी आठवण आहे. आई ग अवघड आहे. तेव्हा मला ना येतच नव्हतं, मेकअप करताच यायचा नाही मला. आणि मेकअप दादा करून द्यायचा. तो एक दिवस काय झालं, मला खूप घाई झाली आणि मेकअप दादा बिझी होते कुठेतरी. तर मी सुरू केला आणि मी कुठली शेड लावली, काय केलं माहिती नाही. मी इतकी पांढरी दिसत होते, म्हणजे मी ऑलरेडी फेअर आहे त्याहून मी पांढरी दिसत होते. सो ती माझी पहिली मेमरी आहे. बट देन मला ते परत सगळं काढायला लागलं आणि त्यांनी पुन्हा केलं. सो मी वेळ वाचवायला गेले पण तो आणखीच वेळ गेला. पण मी शिकले, आता हळूहळू शिकले. सो मला येतो मेकअप, पण स्वतःची स्किन हळूहळू कळते आपल्याला. मला असं वाटतं आता मला 8 ते 10 वर्ष झाली आहेत की मी ऑलमोस्ट रोज मेकअप करते, त्यामुळे आता येतं मला. थँक्यू सो मच. खूप छान वाटली अशी गप्पा मारून. अशाच व्हिडिओसाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका.